आता पुढच्या काही मिनिटात म्हणजे 1 2 3 वडा. आयुष्यभर काय टायमिंग आहे बघा. आम्ही जस्ट इथे पोहोचलो आणि इथे जी सर्वात उंच मूर्ती आहे ना ती बाहेर आली आहे. बाप रे बाप बघायची. आणि तुम्हाला मी नाव घेतलेलं तो मित्र आपल्या समोर आहे ज्याचं नाव आहे आणि इथं थर लावलेले आहेत 1 2 3 4 5 5 थर लावलेले आहेत. टी शर्ट देखील दाखवली आहे आणि त्यांनी त्यांची देखील टी शर्ट दाखवली आहे. आणि लोक भारी वाटलं. मागचा ब्लॉग बघितला तुम्ही. त्या ब्लॉगला देखील रिस्पॉन्स चांगला दिला जो आपण बनवलेला iPhone 16 Pro Maxचा जो आपण 3-4 दिवस झाला घेतला. तर थँक्यू सो मच. तुम्ही त्या ब्लॉगला खूप चांगला प्रतिसाद दिला. नंतर मी तुम्हाला म्हणालेलो की आपण मॉर्निंगला आपण व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला चांगला एक ओव्हरव्ह्यू फर्स्ट इम्प्रेशन काय असतो तो दाखवूया आपल्या iPhone 16 Pro Maxचा. पण मला दाखवता आलं नाही कारण की 3 दिवस कंटिन्युअस पाऊस पडत होता आणि त्यामुळे ना वातावरण पूर्ण ढगाळ झालेलं. तर जी कॅमेराची ऍक्च्युअल क्वालिटी वगैरे आहे ना ती तुम्हाला प्रॉपर कळणार नाही. तर आता माझ्याकडे आहे iPhone 16 टाक ना. हा आहे iPhone 16 Pro Maxचा हा बॉक्स आहे. मला तुम्हाला अनबॉक्सिंग तर मी दुकानामध्ये दाखवली. ह्याच्या आतमध्ये तुम्हाला काय मिळतं फक्त एक व्हाईट कलरची केबल मिळते जी Type-C ची केबल आहे. ह्या वेळेला ऍपलने आपल्याला जो स्टिकर असतो जो ऍपलचा तो दिला नाहीये. बॉक्स दिलेला आहे. तर आजचा ब्लॉग कसा आहे देवीचं महागमनाचा ब्लॉग आहे ना. तर आज ती वेळ आहे की म्हणजे तुम्हाला iPhone 16 Pro Max लाईव्ह मी शूट करणार आहे आणि लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे की त्यामुळे तुम्हाला कसं आहे म्हणजे ना कॅमेरा ऑन फील्ड कसा चालतो. आता थोडीशी डे लाईट वगैरे पण आहे तर त्यामुळे ना मला देखील कळेल की हा शूट कसं होतंय हा कॅमेरा कसा परफॉर्मन्स देतोय. आणि मी ह्या वेळेला ना माईक ना लावते कारण की माझ्याकडे DJI माईक आहे वायरलेस माईक आहे पण तो ह्याच्यावरती काम नाही करते. का मला माहिती नाही की का कनेक्ट होत नाहीये मला समजलं नाहीये. जर तुम्हाला काय माहित असेल ना तर प्लीज कमेंट करून सांगा. माझा तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. बघूया तू आपल्याला म्हणजे आता नवीन आहे ना फोन तर कळेल आपल्याला की कसा फोनचा ऑडिओ वगैरे आहे काय आहे ते. तर आता आपण काय करूया जाऊया जे काही देवींचं महागमन आहे ते या ब्लॉग मध्ये पाहूया आपल्या iPhone 16 Pro Maxच्या फर्स्ट इम्प्रेशन मध्ये. चला. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky just to. चला मित्रांनो मगाशीच पोहोचतोय पण जेव्हा आपण इथे पोहोचतो ना पहिला तर कीर्तीच्या इथे पहिला नाश्ता करून घेतो. का माहितीये का असं बऱ्याचदा शूट मध्ये होतं ना की आम्ही येतो पण काही खात वगैरे नाही आणि मग होतो त्रास. मग पहिला काय केलं मस्तपैकी आपली घरगुती मिसळ वगैरे खाऊन घेतली म्हणजे आता 5 वाजेपर्यंत आपण कसंही शूट करू शकतो. आणि पोहोचलोय कुठे तर आपण आता परळ वर्कशॉपच्या इथे पोहोचलोय जिथून होणार आहे देवींचं आगमन सुरू. गर्दी आहे तशीच आहे म्हणजे उत्साह जोश म्हणजे असा असणार म्हणजे गणपतीला असतो ना तसाच असणार आहे. त्यामध्ये काही बदल नाहीये. अजून बराच वेळ आहे देवी बाहेर येण्यासाठी. तर आपल्याला काय करायचं थोडासा वेट करावा लागेल. तर थोडा वेळ अजून देवी बाहेर येतील मग आपण पाहूया आपण आपल्या iPhone 16 Pro Max ची क्वालिटी. तर रवीला आयफोन घेतल्याबद्दलचं अभिनंदन. आपल्या विलेन खोत आहे त्यांचं पण चॅनल आहे जरा हटके म्हणून आणि खूप प्रयत्न करतात ते वेगवेगळे कॉन्टेंट दाखवण्याचा. आणि आपण iPhone 16 Pro Max घेतल्याबद्दल त्यांनी आपल्याला हे गिफ्ट दिलेलं आहे. तर थँक्यू सो मच. तर नक्की तुम्ही जरा हटके हे चॅनल नक्की जाऊन चेक करा. आणि तुझ्यासारखे आयफोन आमच्या सर्व ब्लॉगरवांकडे येऊ नक्की येणार. आंबे माझ्याकडे चरणी प्रार्थना करतो. नक्की येणार नक्की. चला आपण करूया. मिलिंद भाऊने आपल्याला जे गिफ्ट दिलंय तर त्याचं आपण अनबॉक्सिंग करूया. हो हो तर याच्यामध्ये आहे वेफर पण ढोकळा. इथे मस्तपैकी आपला खोबऱ्याची चटणी आहे आणि हे काय आहे एक आहे गुलाबजामुन वडा. तर आता आपण सगळे मिळून खाणार आहे. तर बघा मी वेफर ढोकळा बटाटा वडा लाडू सम्राटचा सर्वात मस्त बटाटा वडा दिलाय. आणि हा का दिला तर कसं आहे की मेहनत घेत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्हिडिओ करत असतात. नाही खाण्याची फिकर असते ना कसली फिकर असते
पोटाला काहीतरी आधार मिळावा आणि आपल्याकडनं गिफ्ट यावं चांगलं म्हणून मी हा सगळा पिलवला. लाईक शेअर सबस्क्राईब. तू कुठे आला? कुठल्या आगमनाला आला? हा? कुठल्या आगमनाला आला? मुंबईची जगदंबा. दाखव. हा? मुंबईची जगदंबा. गर्दीत जायचं नाही, बरोबर? त्याचा हात पकडायला. बाय बाय. ऍक्च्युली होतं काय माहितीये का, आमची चालू आहे नुसती धावपळ. कारण की आम्ही मगाशी होतो परळ वर्कशॉपला, तर तिथून आमचे मित्र सांगतात की अरुण दत्ते सरांचे इथून निघते देवी. तर आम्ही तिकडे गेलो. तिथून परत सांगतात की ते लोक सगळे इकडे आले. तिथून फोन करतात आणि हे मस्त बाईकवर फिरतात. आता इकडे आले, नंतर मग परत आम्ही इकडे आलो आणि आता फायनली इथून देवींचं आगमन होते. कारण की आतमध्ये ना बँजो वाजायला सुरुवात झाली आहे. म्हणजे देवी आता बाहेर येतील. काही ट्रॉली त्याच्या मागोमाग लागल्यात ना, सो आता देवी यायला सुरुवात होतील. फर्स्ट देवीचं आगमन आपलं कुठलं होणार आहे या आपल्या न्यू कॅमेरावरून. आणि तुम्ही हो देवी बाहेर आली पण, आणि आम्ही इथे आहोत. गर्दी बघा, बापरे. सो ही आहे भांडूपची आई. आपण काय करूया, जरा आतमध्ये जाऊया. आपला नेहमीचा प्रयत्न, तुम्ही माझ्या सोबत इथे आगमनामध्ये आहात असा तुम्हाला फील झाला पाहिजे. सो आपण त्याचा ब्लॉग बनवूया. भाऊला सबस्क्राईब करा आपल्या. ही आहे मित्रांनो भांडूपची आई. सो मित्रांनो, आता ही जी देवी गेली ना, तर तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही तो माझा ब्लॉग बघितला असेल. स्वामींची गंधपूजा ज्यांनी आपल्या घरी येऊन केलेली, अभिषेक आपला मित्र, तो त्याच्याच मंडळातली ही देवी आहे भांडूपची आई. पण मला अभिषेक कुठे दिसला नाहीये. बघूया, कॉलवर त्याचं बोलणं होईल. आता इथे पडदा लागलाय, त्याच्या मागे आहे. पडद्याच्या मागे कुठली देवी असणार आहे, तर मुंबईची माऊली असणार आहे. आणि तुम्हाला मी नाव घेतलेलं तो मित्र आपल्या समोर आहे, ज्याचं नाव आहे हाय. मी तुझा आताच ब्लॉग मध्ये बोललो की अभिषेकच्या इकडे, पण अभिषेक काय मला भेटला नाही. पूर्ण गर्दी होती, अक्षरशः हालत झाली. देवी बाहेर काढायची होती लवकरात लवकर. भांडूपला खूप सुंदर असं हे होणार आहे, देवीचं म्हणजे आगमन होणार आहे, मिरवणूक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची थीम आहे, तर लय मजा येणार आहे. मी तर त्याच्यासाठी एकदम उत्सुक आहे. थँक्यू सो मच रवी. बॅग उचल. हे आम्हाला मोबाईलला नीट हँडल होऊन आणि तुम्ही कॅमेराने शूट करताय, करायला लागतात कष्ट. मस्त यार, मस्त. संकेत हे पण हे आहे डेडिकेशन आहे. म्हणजे एवढ्या गर्दीत पण तुम्ही मेन कॅमेरा, मला जुने दिवस आठवले माझे, जेव्हा आम्ही काय म्हणतात त्याचा 6-7 वर्षापूर्वी पूर्ण शूट करत होतो गर्दीमध्ये. तेव्हा एवढी मेहनत रे बापरे. आता पुढच्या काही मिनिटात म्हणजे 1, 2, 3
काही मिनिटांनंतर अजून एक मित्रांनो देवी ट्रकवर बसले सम्राट एक्का मित्र मंडळ सिंहावर बसलेली मस्त वेगळी देवीची मूर्ती आहे. आपण चाललोय ना पुढे तर आपल्याला इथे दिसते. वा आयुष्यभर काय टायमिंग आहे बघा. आम्ही जस्ट इथे पोहोचलो आणि इथे जी सर्वात उंच मूर्ती आहे ना ती बाहेर आली आहे. बाप रे बाप बघायची आहे. चला चला आई शपथ किती उंच मूर्ती आहे. बाप रे वाईड अँगल ठेवायला लागतो त्याशिवाय मूर्ती येतच नाही. हा ओ माय गॉड पण इतकी सुंदर मूर्ती आहे ना काय विचारू नका. मागेच येते. हो चला आपण थोडा वेळ तरी फॉलो करणार आणि बघ माहिती नाही आता बघूया ना. चला बाहेर जाऊया बाहेर. हो काय मूर्ती आहे. वाव एक नंबर बरोबर. मनात हे मनात धरली. हा सुंदर. आता तर आपण गर्दीतून बाहेर जाऊया सरळ जाऊया आणि बघूया अजून काय क्लोजअप शॉट घेतात आहे चांगले शॉट घेतात ते ट्राय करूया. छान मस्त एकदम. सबस्क्राईब करा. येस तो मित्रांनो आपल्याला दोन क्यूट इथे अशी मस्तपैकी लहान पोरं भेटलेली आहे. तर यांनी पण आता चॅनल सुरू केलेलं आहे. कुठलं चॅनलचं नाव? इट्स मिनी ब्लॉगर. आणि काय काय शूट करणार तू आता? आता आपण सगळ्या देवीचे व्हिडिओ काढायला बघतोय. तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा. देवी दादाला पण सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मित्रांनो मस्तपैकी बघा काय शॉट मिळालाय. तुम्हाला दाखवतो मी कशावर शॉट घेतलाय ते. पण तुम्हाला सांगतो की आता आम्ही गणेश गल्लीच्या इथे जो चहाचा पॉईंट आहे ना हा इकडे आलेलो आहे आणि इकडे आम्ही चहा प्यायला थांबलोय. बऱ्याच देवींचं आगमन आम्ही कव्हर करून दाखवलंय आणि सगळं जे फुटेज आहे ना ते घेतलंय आपल्या आयफोन 16 प्रो मॅक्स वरून घेतले. काही वेळेला मी सिनेमॅटिक म्हणजे मोड ऑन केलेला आहे. काही वेळेला वाईड अँगल ऑन केलेला आहे. काही वेळेला 5x ऑन केलेला आहे. असा वेगवेगळ्या मोडवर मी ह्या कॅमेराचा यूज केलेला आहे. तुम्हाला फक्त कॅमेराची क्वालिटी आणि जे काही इनबिल्ट ऑडिओ आहे तर तो तुम्हाला बघायचा आहे आणि त्यावरून थांबायचं आहे की हा कॅमेरा कसा आहे. म्हणजे 16 प्रो मॅक्सचा जो नवीन कॅमेरा आहे तो कसा आहे. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करू नका. आणि तुम्हाला दाखवता तुम्ही कशावर शूट करतोय. हे बघा इकडे हेल्मेट आहे आपल्या संदेशचं आणि त्या हेल्मेटवर मस्तपैकी ट्रान्सपरंट दिसते. सो त्याच्यावरती मला थोडासा एक वेगळा शॉट मिळाला त्याच्यावरती शूट करतोय. चला मित्रांनो चहा बी पिऊन मस्तपैकी झालेला आहे आणि मी सगळं जे काही शूट आहे ना ते करतो आहे आपल्या मेन कॅमेऱ्यावर करतोय. आणि तुम्ही जेवढे पण आता हे फुटेज वगैरे बघतात ना हे सगळे आपल्या नवीन फोनवरती आहे. म्हणजे जर कोणाला घ्यायचं असेल म्हणजे त्याला देखील कळेल की नवीन आयफोनची काय क्वालिटी आहे. सिनेमॅटिक मोड म्हणा वाईड अँगल म्हणा 5x झूम आहे. झूम पण खूप चांगलं आहे. तर असे वेगवेगळ्या मोडवर मी शूट करतोय आणि तुम्हाला दाखवतोय. जसं जमतंय तसं सिनेमॅटिक शॉर्ट्स वगैरे तुमच्यासाठी ट्राय करतोय आणि तुम्हाला वाटतंय ना की तुम्ही देखील इथे आहात आणि हा जो सगळं आपण म्हणजे सगळे एकत्र शूट करतोय असं वाटतंय की नाही हे पण कमेंट करून सांगा. आता आपण जाऊया
कुठे आमच्या इकडे एक देवी बसते तर ती मुवमेंट वाली आहे, म्हणजे अंधेरीची माऊली. तर आता आपण ती कव्हर करूया. समोरच दिसते आणि खूप फास्ट फास्ट जाते, तर आपण जरा जाऊया जवळ आणि मस्तपैकी चांगला शूट घेऊया. चला. तर मित्रांनो बघा, समोरून एक देवी जाते. मला वाटतं हीच आहे अंधेरीची माऊली. कन्फर्म नाहीये, पण आपण जवळ जाऊया आणि बघूया. चल नको नको, थांब थांब, गाड्या जाऊ दे, गाड्या जाऊ दे. मित्रांनो समोर आहे देवी आणि मी दरवर्षीप्रमाणे ना एकदम मुवमेंट असतात, म्हणजे वरती पण तुम्ही बघू जरा सगळं मुवमेंट आहे. तो आपण जरा जवळ जाऊया आणि मस्तपैकी व्यवस्थित शूट करून तुम्हाला दाखवतो की ह्या वर्षी अंधेरीची माऊली कशी आहे ती. चला जाऊया जवळ. अंधेरीची माऊली तुम्ही पाहिली, ही आपल्या काय घरपर्यंत जाणार आहे. आता मागे देवी देवी येते आणि परळ वर्कशॉपच्या इथे जाऊन आता मस्तपैकी थर लावणार आहे तिथे गोविंदा पथक. तर आपण ते पण पाहूया आणि तिथून मग निघूया आणि डायरेक्ट जागा घरी. हा मग परत संध्याकाळी. चला मित्रांनो, थर लागायला झाली आहे सुरुवात. बघूया किती थर लावतात. थोडासा लांब आलोय कारण की बेटर व्ह्यू मिळेल आपल्याला. म्हणजे समोर आहे अंधेरीची माऊली आणि बाजूला दही पथक आहे. हो हो, राऊंड मारले. सही ना. समोर मस्तपैकी ना देवी उभी आहे आणि इथे थर लावलेले आहेत. 1 2 3 4 5 5 थर लावलेले आहेत. टी शर्ट देखील दाखवली आहे आणि त्यांनी त्यांची देखील टी शर्ट दाखवली आहे. आणि भारी वाटलं, मस्त एकदम भारी. मी तुम्हाला सकाळपासून बघते मामा. मी तुला फॉलो पण केलंय. अच्छा. तू मला हे पण केलं, माझे रिक्वेस्ट केली तो. अच्छा, थँक्यू. सकाळपासून तो मला शोधतोय. फायनली त्याला संध्याकाळी 5 वाजता भेटलो ना. हा, ब्लॉगला लाईक सबस्क्राईब करा बाई. आईला पुढे न्या बाई. बॅक देवींचं आगमन होतंय. अजून एक देवी बाहेर येते आणि एक देवी इकडे आहे आमच्या समोर. आता आपण इकडे जाऊया आणि मग नंतर त्या देवीकडे कुठे येऊया. बघा मस्तपैकी नवीन चालले काय ना. हाँ हाँ हाँ. गिम्बल ने शूट कर रहे. कौन सा गिम्बल है? ओके. तो हम लोग ने कभी यूज तो नहीं किया लेकिन अभी देख रहे हैं. नाइस टू मीट यू.
सुंदर आहे बघा. बापरे, वाव. आई शपथ मलाच नाही माहिती मी किती देवी शूट केला. आता ह्या ब्लॉग मध्ये किती एकूण देवी आहे तर तुम्ही सर्व ब्लॉग बघा, पूर्ण ब्लॉग बघा आणि किती देवी आहे ते मला कमेंट करून सांगा.